सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धम्मदेशनां सुखासंगससामग्गी समग्गानं तपो सुखो। सुखद आहे बुद्धांचा जन्म, सुखद आहे सद्धम्माची देसना, सुखद आहे संघाचे एकत्रित येणे, संघाने तप करणे सुखदायक आहे। धम्मपदाच्या या मंगलमय गाथेच्या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं जयमंगल हो। बोधिचित्त ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आचार्य सुगत शांतेय आपल्या सर्वांचं या बुद्धधम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। भंते बुद्धघोष यांची धम्मदेसना आपण नेहमी ऐकत आहात। अनेक बौद्ध भिक्षू महाराष्ट्रामध्ये खूप परिश्रमपूर्वक बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत। पाली भाषेचा देखील मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार करणारे अनेक विद्वानगण कार्य करत आहेत। बुद्धवचनाची प्रस्थापना होण्यासाठी अनेक लोक परिश्रम करत आहेत, कारण बुद्ध शासन चिरस्थायी होणे हे सर्वांच्या कल्याणाचं आहे, सर्वांच्या हिताचं आहे, सर्वांच्या सुखाचं आहे। कारण पालीमध्ये आपण एक वचन ऐकतो, चिरं तिठंत सद्धम्मो लोको होंतु सुखी सदा। सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचं मंगल व्हावं, सर्वांची दुःखमुक्ती व्हावी, यासाठी हे बुद्ध शासन चिरकाळ टिकलं पाहिजे। बुद्ध शासन का टिकलं पाहिजे? कारण बुद्ध शासन लोककल्याणकारी आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, आदि कल्याणकारक आहे, मध्यम कल्याणकारक आहे, अंती देखील कल्याणकारक आहे। आणि या कल्याणकारक धम्माला जाणण्यासाठी आज आपण एका 3 शब्दांचं अर्थ समजून घेऊयात। अत्तदीपो भव। खऱ्या अर्थाने कुठेही बुद्ध साहित्यामध्ये अत्तदीपो भव असा शब्द आलेला नाही। भगवान बुद्धांचा मूळ गाथेतील शब्द कसा आहे? अत्तदीपा विहरथ अत्तसरणा विहरथ न नय्य सरणा विहरथ। स्वतःची शरण जा, स्वतःला शरण जा, दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका। स्वतःचे असे द्वीप तयार करा ज्या द्वीपामध्ये उभे राहून तुम्हाला कोणीही त्या द्वीपातून हलवू शकणार नाही, तुम्हाला त्या द्वीपातून बाजूला करू शकणार नाही, तुम्हाला त्या द्वीपातून कोणी हकलून देऊ शकणार नाही। म्हणजे असं आयलँड तुम्ही बनवा, असं धम्मा लँड तुम्ही बनवा, असं बुद्ध लँड तुम्ही बनवा, अशी पवित्र भूमी तुम्ही निर्माण करा तुमच्या स्वतःसाठी, ज्या भूमीतून तुम्हाला कोणीही हलवू शकणार नाही, कोणीही तुम्हाला तिथून ढकलवू शकणार नाही, कोणी तिथून तुम्हाला लात मारू शकणार नाही। म्हणजे एक विहार बनवणे किंवा एक बिल्डिंग बनवणे, एक घर बनवणे, याला द्वीप नाही म्हटलेलं। लोकांना मंदिराची आसक्ती, मठाची आसक्ती, विहाराची आसक्ती, त्रिपिटकाची आसक्ती, शब्दांची आसक्ती, चिवराची आसक्ती, नावाची आसक्ती, आडनावाची आसक्ती, पैशाची आसक्ती, स्त्रीची आसक्ती, पुरुषाची आसक्ती, आपत्यांची आसक्ती, अनेक आसक्तींमध्ये जनमानस पडलेला आहे। अनेक आसक्तींमध्ये मनुष्य मात्र पडलेला आहे। आणि ही आसक्ती खऱ्या अर्थाने दुःखाचं कारण आहे। दुःखाचं कारण व्यक्ती नाही, व्यक्तीप्रती असलेली अटॅचमेंट, आसक्ती हे खरं कारण आहे। म्हणून डिटॅचमेंट निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। डिटॅचमेंट आवश्यक आहे, डिटॅचमेंट शिकणं गरजेचं आहे।
कुठल्याही रूपाप्रती, शब्दाप्रती, गंधाप्रती, रसाप्रती आसक्ती दुःखाकडे घेऊन जाते. बुद्धवचन आहे आणि बुद्धवचन सत्यवचन आहे. बुद्धवचन सनातन वचन आहे. अनेक लोक सनातन सनातन म्हणतात, अनेक लोक सनातनची व्याख्या करण्याचा प्रयत्न करतात. बुद्धवाणी सनातन आहे, कारण बुद्धवाणी पारमार्थिक सत्याचं उद्घाटन करते. भगवान बुद्धांनी 2 प्रकारचे सत्याचं उद्घाटन केलेलं आहे. ओहारा सत्यं, परमत्थ सत्यं. व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य हे 2 प्रकारच्या सत्याचं उद्घाटन केलेलं आहे. व्यावहारिक सत्यामध्ये भगवान बुद्धांनी गृहस्थांसाठी पंचशिलाचे उपदेश केलेले आहेत. अष्टांगिक मार्गाचा उपदेश हा परमार्थिक सत्याचा उपदेश आहे, निब्बाणाकडे घेऊन जाणारा उपदेश आहे. आजच्या प्रसंगी अगदी थोडक्यामध्ये आपण एक छोटीशी एक कथा समजून घेणार आहोत. या कथेच्या माध्यमाने अत्तदीपा विहरथ अत्तसरणा विहरथ न अनन्य सरणा विहरथ या वाक्याचा अर्थ समजून घेणार आहोत. ही कथा त्रिपिटकात आलेली नाही, बौद्ध ग्रंथांमध्ये आलेली नाही. ही कथा आहे जवळपास 14व्या शतकामध्ये घडलेली घटना आहे, ऐतिहासिक घटना आहे. कंबोडियाचा राजा, ज्या कंबोडियामध्ये जगातील नव्हे तर पृथ्वी तलावरील सगळ्यात मोठं महाविहार बुद्धविहार बनवलेलं आहे. संपूर्ण पृथ्वी तलावर सगळ्यात मोठं बुद्धविहार कंबोडियामध्ये बनलेलं आहे. 2 विहार बनलेले, जगात सगळ्यात मोठे विहार जे आहेत ते 2 आहेत आणि ते दोन्ही विहार भारतात नाहीत. एक इंडोनेशियाला आहे, दुसरं कंबोडियाला आहे. इंडोनेशिया मुस्लिम कंट्री आज आहे, काल नव्हतं. काल बौद्ध राष्ट्र होतं. इंडोनेशिया बौद्ध देश होता. बोरोबुदूरला सगळ्यात मोठं दगडामध्ये बांधकाम केलेलं सगळ्यात मोठं महाविहार आहे. जेव्हा केव्हा तुमच्याकडे पैसे येतील, वेळ असेल, निश्चितच इंडोनेशियाच्या बोरोबुदूरच्या महाविहाराला जाऊन भेट द्या. धन्य व्हाल, थक्क व्हाल. कंबोडियामध्ये अंगकोर वट नावाचं महाविहार आहे. अंगकोर वट हे बुद्धविहार आहे, महाविहार आहे. प्रचंड विशाल पृथ्वी तलावरील सगळ्यात मोठं बुद्धविहार. तिथे मग तुम्हाला वेगवेगळ्या बोधिसत्वांच्या प्रतिमा भेटतील. अवलोकितेश्वर बोधिसत्व, त्यानंतर पद्मपाणी बोधिसत्व, मैत्रेय बोधिसत्व, अनेक बोधिसत्वांच्या म्हणजे प्रतिमा तिथे भेटतील. भगवान बुद्धांच्याही प्रतिमा तुम्हाला तिथे भेटतील. वेगवेगळ्या बौद्ध संकल्पनेतील ज्या 31 लोकातील वेगवेगळ्या अशा दिव्य सत्व आहेत, त्यांचे देखील प्रतिमा तिथे मिळतील. अनेक लोक प्रचार करतात की ते विष्णू मंदिर आहे, सूर्य मंदिर आहे. तर असं अजिबात नाही. ही सगळे नंतर लावलेली पालुपदं आहेत, जोडलेली पालुपदं आहेत. मुळात ते बुद्धविहार आहे. 14व्या शतकामध्ये राजा मिंग हा तेथे राज्य करत होता. एक तरुण बंदेजी राजा मिंग यांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करते झाले आणि राजाला म्हणाले, सम्राट, मी संपूर्ण त्रिपिटक मुखोद्गत केले आहे. बुद्धवाणी मला सगळी माहीत आहे. बुद्धवाणीवर माझं प्रभुत्व प्राप्त झालेलं आहे. बघा, बंतेजी आहे. बंतेजींना देखील कधीकधी चित्तामध्ये अहंकार उत्पन्न होतो. म्हणजे तो माणसाचा स्थायी भाव आहे. ज्या व्यक्तीची बोधी जागृत नाही झाली, ज्या व्यक्तीचं चित्त विमुक्त नाही झालं, तो व्यक्ती मी, माझं स्वतःचं याच्यामध्ये पडतो. मग तो बंतेजी असो, उपासक असो, उपासिका असो, गृहस्थ असो, राजा असो, रंक असो, राव असो, कोणीही असो, ज्याला हे मी नाही, हे माझं नाही, हे माझी आत्मा नाही, याचं सत्य ज्ञान उत्पन्न होत नाही,
तोपर्यंत तो व्यक्ती मी माझं 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 याच्यामध्ये पडलेला असतो. मैं है ही नहीं. अरे मी नाही आहे इथे. हे डोळे अनित्य आहेत, हे कान अनित्य आहेत, हे तोंड अनित्य आहे, हे नाक अनित्य आहे, हा स्पर्श अनित्य आहे, ही भावना अनित्य आहे, हे उत्पन्न होणे नष्ट होणे अनित्य आहे. मग जी गोष्ट अनित्य आहे ती मी कशी असू शकेल? जी गोष्ट अनित्य आहे ती माझी कशी असू शकेल? जी गोष्ट अनात्मा आहे ती मी माझं कसं असू शकेल? अरे ते दुःख आहे. त्या दुःखाचा बोध होणं गरजेचं आहे. ती बुद्धवाणी आहे. ज्या व्यक्तीला या सत्याचा बोध होतो त्या व्यक्तीला सोतापती मार्ग मोकळा होतो, अनागामी मार्ग मोकळा होतो, सकतागामी मार्ग मोकळा होतो, त्याचा अर्हत मार्ग मोकळा होतो. परंतु लोकांना भ्रम झालेला आहे. आणि मग म्हणून ते भ्रम झाल्यामुळे ते काय करतात? लोभामध्ये पडतात, द्वेषामध्ये पडतात, मोहामध्ये पडतात. तुमचा लोभ, तुमचा द्वेष आणि तुमचा मोह विकार उत्पन्न करतो. विकार माराला आमंत्रण देतात. मार पाप कर्म करून घेतो आणि तुमचा नाश होतो. तुम्हाला कळतसुद्धा नाही. तुम्हाला कळतसुद्धा नाही की माराने तुमचा घात केला. मार कोणत्याही प्रदेशातून येतो, कोणत्याही ठिकाणातून येतो, कोणत्याही रूपाने येतो, कोणत्याही नावाने येतो, कोणत्याही नावाने येतो. माराचं स्वतःचं कोणतं रूप नाही. तो तुमचं रूप धारण करतो. तुमच्या लोभाला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतो आणि पापकर्म करून घेतो आणि लगेच तुम्ही पश्चातापात पडता. पापकर्म होत असेपर्यंत होश नसतो. पापकर्म झालं, संपलं, क्रोध करून झाला, क्रोधाच्या भरात खून करून झाला की मग जेव्हा त्याचा हातातला चाकू खाली गळून पडतो तेव्हा तो भानावर येतो, अरे हे मी काय केलं. मग हातामध्ये बेड्या पडतात, पोलीस मारून नेतात, जेलमध्ये टाकतात, जन्मठेपेची शिक्षा देतात. पण मारेपर्यंत, क्रोध करेपर्यंत मी याच्यावर पोलीस एफ.आय.आर. करेन, मी त्याच्यावर पोलीस एफ.आय.आर. करेन, मी याची कंप्लेंट करेन, मी त्याला मारेन, याला जेलमध्ये टाकेन, हिला उद्ध्वस्त करेन, त्याला उद्ध्वस्त करेन, याला जगू देणार नाही, तिला जगू देणार नाही. काय आहे? मार आहे. लोभ, द्वेष, मोहाचा मार आहे. आणि तो प्रवेश करतो, अदृश्य असतो. तुमच्या विकाराच्या रूपात तो प्रवेश करतो. लक्षात घ्या. राजा जो होता, राजा मिंग, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत चाणाक्ष, भगवान बुद्धाच्या वचनांवरती श्रद्धा ठेवणारा होता. उपासकाने कितीही मोठं पद असेल, तुम्ही मंत्री असाल, महामंत्री असाल, प्रधानमंत्री असाल, राष्ट्रपती असाल, कितीही मोठं पद असेल तरीसुद्धा बुद्धवचनाचे जाणकार असले पाहिजे. बुद्धवचनाचे जोपर्यंत तुम्ही जाणकार नसतात तोपर्यंत तुम्ही चंडाशोक असता. जेव्हा तुम्ही बुद्धवचनाचे जाणकार बनता तेव्हा तुम्ही धम्माशोक बनता. किती किती विलक्षण आहे, किती अद्भुत आहे, किती आश्चर्यकारक आहे. धम्माशोक बनण्यासाठी बुद्धवचनावर श्रद्धा उत्पन्न होणं गरजेचं आहे. बुद्धवचनानुसार जगण्याची कला उत्पन्न होणं गरजेचं आहे. ध्यान करा, विपස්සना करा. स्वतःच्या लहान मुलांवरती संस्कार करण्यासाठी संडे धम्मस्कूलमध्ये, परियत्ती संडे धम्मस्कूलमध्ये त्यांना घालण्याचा प्रयत्न करा. धम्मकथिक प्रकाशनाच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांसाठी संस्कार वर्ग चालवतो. त्या संस्कार वर्गामध्ये ही बुद्धवचनाची पेरणी बालमनावर, बालचित्तावर केली जाते. कारण बौद्ध संस्कृती घडवायची आहे, बौद्ध राष्ट्र घडवायचं आहे. बौद्ध राष्ट्र कसं घडेल? केवळ चर्चा केल्याने, मी तू केल्याने होणार नाही. प्रयत्न करावे लागतील, परिश्रम करावे लागतील. तुम्हाला आणि मला एका हातात हात घालून धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी उभं व्हावं लागेल, तरच हे होऊ शकेल. प्रत्येक विहारामध्ये गाव तिथे विहार असलं पाहिजे, गाव तिथे विपश्यना केंद्र असलं पाहिजे, गाव तिथे भिक्खू निवास असलं पाहिजे, गाव तिथे बुद्धविहारामध्ये ग्रंथालय असलं पाहिजे, गाव तिथे बुद्धविहारामध्ये धम्मसंस्कार वर्ग असले पाहिजेत. बौद्ध राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी ह्या आवश्यक गोष्टी आहेत. प्रत्येक बुद्धविहारामध्ये महिलांचे तुम्ही बचत गट चालवा. प्रत्येक बुद्धविहारामध्ये रोजगार मार्गदर्शन केंद्र चालवा. MPSC UPSC केंद्र चालवा. प्रत्येक बुद्धविहारामध्ये भिक्खू निवास निर्माण करून भिक्खूंना राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. भिक्खूंची सुरक्षा करा.
भिक्खूंना सांभाळण्याचा प्रयत्न करा, बुद्धविहारांचा समन्वय करा, बौद्ध संस्थांनी एकत्र येऊन काम करा. मी अध्यक्ष झालो, माझा अध्यक्षपणाचा मी रोप झाडणार आणि मग मी म्हणेल तसं लोकांनी ऐकलं पाहिजे, याने बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार होणार नाही. समन्वय करावा लागेल, कोऑर्डिनेशन करावं लागेल, मैत्री करावी लागेल. 2 बुद्धविहारांना एकत्र येऊन काम करावं लागेल, 2 गावांना एकत्र येऊन काम करावं लागेल, 2 संघटनांना एकत्र येऊन काम करावं लागेल. सर्व समाजाला एकरूप करता आलं पाहिजे. नुसते छोटे 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 गट काढून काहीच फायदा नाही, छोट्या संघटनाकडून काहीच फायदा नाही, छोटे पक्ष काढून काहीच फायदा नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या संघटना जगवा, बाबासाहेबांनी दिलेल्या संस्था जगवा, बाबासाहेबांनी दिलेल्या संस्थांना पुनरुज्जीवित करण्यासाठी जीव ओतून काम करा. ते महत्त्वाचं आहे. प्रबुद्ध राष्ट्राच्या निर्मितीचा आराखडा बाबासाहेबांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मेमोरंडममध्ये लिहिलेला आहे, बुद्धिस्ट रिलिजियस सेमिनरीच्या मेमोरंडममध्ये लिहिलेला आहे, ब्ल्यूप्रिंट ऑफ बुद्धिझम इन इंडिया या मेमोरंडममध्ये लिहिलेला आहे. प्रबुद्ध राष्ट्राच्या निर्मितीचा आराखडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेमोरंडममध्ये लिहिलेला आहे. प्रबुद्ध राष्ट्राच्या निर्मितीचा सुरक्षा कवच समता सैनिक दलच्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे. समाजाला एज्युकेट करण्यासाठी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची घटना लिहून ठेवलेली आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केलेली आहे. त्याचा प्रचार प्रसार करा, त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा, त्याला संकुचित करू नका. बाबासाहेबांनी दिलेले रायटिंग अँड स्पीचेसचा अभ्यास करा, त्याचा प्रचार आणि प्रसार करा. प्रबुद्ध राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर सहकारी तत्वावर ग्रंथालये निर्माण करा, सहकारी तत्वावर बँक निर्माण करा, सहकारी तत्वावर मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटल निर्माण करा, मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धांनी सहकारी तत्वावर उद्योग उभे करा. प्रबुद्ध राष्ट्राच्या निर्मितीसाठी हे बोधिसत्वांनी दिलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. राजा मिंग यांनी बंतेजी जेव्हा त्यांच्याकडे आलेले आहेत कंबोडियामध्ये, तेव्हा बंतेजी म्हणतात, राजा मी संपूर्ण त्रिपिटक मुखपाठ केलेला आहे, मी संपूर्ण त्रिपिटक मुखोद्गत केलेला आहे. मला कंबोडियाच्या राज्याचा देशाचा प्रमुख राजपुरोहित करा. राजा मिंग बंतेंना म्हणतात, बंते खूप छान, खूप छान. साधू साधू चिवर दान देतात, भोजन दान देतात आणि म्हणतात, बंते तुम्ही काय करा, आता वर्षावास होणार आहे, तुम्ही विहारामध्ये जा, वर्षावासामध्ये त्रिपिटक वाचा, संपूर्ण त्रिपिटकाचं अध्ययन करा आणि मग संपूर्ण त्रिपिटकाचं अध्ययन करून पुन्हा तुम्ही आपल्या राजवाड्यामध्ये राजपुरोहिताच्या पदासाठी नियुक्ती मी तुमची करतो. कारण आत्ता आपल्याकडे राजपुरोहित आहेत आणि त्या राजपुरोहितांना काढता येत नाही. नियम आहे, जिवंत आहेत, दष्टपुष्ट आहेत, एकदम त्यांची तब्येत चांगली आहे आणि त्यामुळे त्यांना काढता येत नाही. तुम्ही काय करा, पुन्हा अभ्यास करा. भंते गेले, तावातावात गेले, जोरात जोरात गेले. मी त्रिपिटक पाठ केलेला आहे, मी त्रिपिटकाचा ज्ञाता आहे, तरीसुद्धा राजाने मला राजपुरोहित पद दिलं नाही. पुन्हा गेले, त्रिपिटक वाचायला लागले. सत्यपिटक, विनयपिटक, अभिधम्म पिटक, अंगोत्तर निकाय, संयुक्त निकाय, खुद्दक निकाय, त्याच्यानंतर अभिधम्म पिटकातील धम्मसंगिनी, पुग्गलपयती, पठ्ठाण वाचायला लागले. त्याच्यानंतर वेगवेगळे ग्रंथ, मिलिंद प्रश्नासारखे ग्रंथ, कथावथूसारखे ग्रंथ, दिग्ग निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, असे अनेक ग्रंथ वाचायला लागले, अभ्यास करायला लागले, त्याच्या अट्टकथा वाचायला लागले. नंतर काही वर्ष होतात, कारण वाचण्यामध्ये वेळ घेत जातोय. 1, 2, 3 वर्षानंतर पुन्हा आले. पुन्हा आल्यानंतर राजांना पुन्हा म्हणाले, महाराज आता मला राजपुरोहिताचं पद द्या.
राजा मिंग म्हणतात, बनते चिवर घ्या, बनते भोजन घ्या, बनते औषधी घ्या, बनते विहारामध्ये राहा, राजवाड्याच्या शेजारी कुटी बांधून देतो तिथे राहा. आणि नंतर पुन्हा म्हणतात, बनते तुम्ही आता त्रिपिटकाचा पुन्हा एकदा वाचन करा, त्रिपिटकाचं बुद्धवाणीचं पुन्हा एकदा वाचन करा, पुन्हा एकदा पाली ग्रामर पूर्ण कच्चान व्याकरण, मुगलान व्याकरण हे पुन्हा वाचून या. त्याच्यानंतर भंते पुन्हा जातात, पुन्हा बुद्धवाणीचं अध्ययन करतात, पुन्हा बुद्धवाणीचं अध्ययन करतात. तिसऱ्या वेळेससुद्धा राजाला ते पुन्हा विनंती करण्यासाठी येतात, मी त्रिपिटकाचा सगळा अभ्यास केला आहे, मला राजपुरोहित पद द्या. राजा मिंग पुन्हा म्हणतात की पुन्हा एकदा त्रिपिटक वाचून या. काही दिवस जातात. काही दिवस गेल्यानंतर राजा एकदा विहाराच्या समोरून जात असतो. राजाला आठवतं की माझ्याकडे हे बनते आले होते आणि यांनी मला राजपुरोहित बनवण्याची विनंती केली होती. तेव्हा पुन्हा भंतेकडे जातात, वंदन करतात आणि म्हणतात, भंते काय सुरू आहे. तेव्हा भंते यांना सांगतात की माझं धम्माचं अध्ययन सुरू आहे, ध्यान सुरू आहे. राजा म्हणतात की बुद्धवचन काय आहे. तेव्हा भंते सांगतात, अत्तदीपा भव अत्तसरणा न नय्य सरणा. स्वयं प्रकाशित होणे ही बुद्धवाणी आहे. स्वतःच्या चित्तातील अंधकार नष्ट करणे ही बुद्धवाणी आहे. स्वतःच्या चित्तातील लोभ, द्वेष, मोहाला काढून टाकणे हा बुद्ध मार्ग आहे. आणि आता मला कुठल्याही प्रकारच्या पदाची लालसा राहिली नाही. बुद्धवाणी माझ्या कल्याणासाठी पुरेसी आहे. भंतेला राजा वंदन करतो आणि ज्या कुटीमध्ये ते आहेत त्या कुटीमध्येच ऐलान करतो राजवाड्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, की आजपासून भंते हे आमचे राजगुरू आहेत. बघा, जेव्हा मागायला गेले भंते की मला राजपद द्या, राजपुरोहित पद द्या, तेव्हा ते प्राप्त झालं नाही. पण जेव्हा चित्त शांत झालं, चित्तातील विकार नष्ट झाले, चित्तातील लोभ, द्वेष, मोह नष्ट झाला, तेव्हा त्यांना बोधीचं ज्ञान जे प्राप्त झालं, त्या बोधीच्या ज्ञानावर झोपडीमध्ये बसलेले असताना सुद्धा राजपुरोहित पद प्राप्त झालं, न मागता प्राप्त झालं. बुद्धवाणी काय सांगते, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. स्वयंप्रकाशित व्हा याचा अर्थ काय आहे. स्वयंप्रकाशित व्हा याचा अर्थ आहे की तुम्ही तुमचा 4 आर्य सत्याचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. 4 आर्य सत्याचा प्रकाश तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. याचा अर्थ खऱ्या अर्थाने स्वयंप्रकाशित व्हा असा होतो. स्वयंप्रकाशित होणे हे म्हणजे दुःखमुक्त होणे. आता कुठलाही प्रकारचा अंधकार नाही म्हणजे स्वयंप्रकाशित होणे. म्हणून प्रियजन हो, मागून काही मिळत नसतं, प्रयत्न केल्याने आपोआप ते तुमच्यापर्यंत येतं. शीलाचं पालन करा, तुमचं कल्याण आहे, सुगती आहे. कारण शील काय आहे, शीलेन सुखतिंयंती, शीलेन भोगसंपदा, शीलेन निपतिंयंती, तस्मा शीलं विशोधये. शीलाच्या प्रभावाने सुगती होते. शीलाच्या प्रभावाने भोगसंपदा, संपत्ती प्राप्त होते, प्रशंसा प्राप्त होते, मित्र प्राप्त होतात, नातेवाईक प्राप्त होतात. शीलेन निपतिंयंती, शीलाच्या प्रभावाने निब्बाणाचा लाभ होतो, निब्बाणिक सुखाचा लाभ होतो. म्हणून प्रियजन हो, जीवनामध्ये तुमचा प्रकाश भगवान बुद्ध आहेत, तुमचा प्रकाश बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या प्रकाशाच्या दिशेने तुम्ही चाला, तुमचं कल्याण आहे.
तुमचं मंगल आहे, तुमची दुःखमुक्ती आहे, तुमचं हित आणि सुख त्यामध्येच आहे. आजच्या प्रसंगी अधिक न बोलता मी इथेच थांबतो. बोधिचित्त ज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि निश्चितच तुमच्या मित्रपरिवारातील सर्वांना शेअर करा. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. सब धम्मानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. सब संघानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. साधु साधु साधु.